ज्योतिबा डोंगरावर येणारे हजारो भाविक किंवा सगळे लोक हे ठिकाण मिस करतात. पण गुगलवर याला 4.3 स्टार रेटिंग मिळाले. खरंच हे ठिकाण इतकं भारी आहे का, की फक्त नावालाच मिनी गोवा? चला पाहूया. बघून तर वाटतंय हो यायला पाहिजे. तर हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा. नेमकं कुठे, तिकीट प्राइस, टायमिंग, आतमधल्या ऍक्टिव्हिटीज आणि प्रति व्यक्ती किती खर्च, चला हे सर्व पाहू. ज्योतिबा पासून 25 ते 30 आणि कोल्हापुरातून 15 किलोमीटरवर असलेलं हे कागल मधील पाझर तलाव. इथे फक्त एंट्रीसाठी 10 रुपये. आतमध्ये तुम्हाला बोटिंगची सुविधा, कासवाच्या तोंडातून पडणारा सुंदर धबधबा, मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडी, पादचारी मार्ग, वाळूचा बीच, VR गेम्स, खाण्यापिण्याचे स्टॉल्स, पार्किंग सुविधा, म्युझिकल फाउंटन, सोमवार, बुधवार, शनिवार आणि रविवारी या दिवशी. आणि अशा ऍक्टिव्हिटीजची तिकीट फक्त 10 ते 40 रुपयापर्यंत आहेत. म्हणजेच एकदम बजेट फ्रेंडली. म्हणूनच फन अँड एन्जॉय साठी, फॅमिलीसाठी एक वन डे ट्रिप. ज्योतिबा कोल्हापूर दर्शनानंतर कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण. ज्योतिबा दर्शनानंतर कुठे फिरायचं हाच प्रश्न तर या ज्योतिबाकर पेजला नक्की फॉलो करा. कारण ज्योतिबा सोबतच ज्योतिबा पासून काहीच अंतरावरील अशीच अनेक भन्नाट ठिकाणं आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत.